नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनल लाईव्ह विथ गौरवमध्ये. आणि सर्वप्रथम मी सर्वांची माफी मागतो, कारण आपला व्लॉग खूप लेट झालेला आहे देवी दर्शनाचा. तर यावर्षी मी दिवसाला निघालेलो आहे देवी दर्शन करण्यासाठी. कारण काय झालेलं आहे की अकोल्यात आपल्या इथे रंगीलो गरबा असं तुम्हाला माहीतच आहे. आणि दररोज मी संध्याकाळी जातो. एकतर माझा ड्युटीचा टाईम संध्याकाळचा असतो, त्याच्यामध्ये घरी येऊन तयारी करून मग आम्ही गरबा खेळायला जातो आहे. तर यावर्षी एकही दिवस गरब्याचा मिस नाही करत आहे मी. त्यामुळे थोडं यावेळेस युनिक आहे, कारण ईश्वरी वगैरे आली. तुम्ही रील्स वगैरे बघतच असाल इंस्टाग्रामला, तुम्ही नक्की फॉलो करून घ्या आणि रील्स बघून घ्या. तर यावेळेस त्याच्यामुळे मला दिवसाला निघावं लागलं की देवी बघण्यासाठी. तर आपल्या घराजवळच्या दोन ज्या देवींचं पेंडॉल आहे ते आपण बघितलं. तर हा पेंडॉल आहे श्री चिंतामणी नवदुर्गा उत्सव मंडळ. तर याआधी जी देवी बघितली आपण ती होती नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडळ. तर असे आपल्या घराजवळ हे दोन मोठे आणि खूप सुंदर असे देवीचे पेंडॉल असतात, जिथे देवी खूप सुंदर रूपात आपल्याला पाहायला मिळते. तर इथे आपल्याला देवी दिसत आहे महिषासुराचा वध करताना. तर अशा आपण डाबकी रोडची देवी ज्या आहेत त्या आता बघत आहे. आणि यावर्षी सर्व देव्या होणार की नाही मला आणखी माहिती नाही, पण प्रयत्न आहे माझा दिवसाला का होईना जेवढ्या होतील तेवढ्या आपण देव्या ज्या आहेत अकोल्यातल्या त्या सर्व आपण कव्हर करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. तर हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 झाला तर मी नक्की टाकेल आणि तो तुम्हाला दिसणारच आहे पेजवर. होऊ शकते थोडा लेट होईल, होऊ शकते नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे नवरात्री संपल्यावर दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी देखील व्लॉग येऊ शकतो. तर नक्की तयार राहा पूर्ण व्लॉग बघण्यासाठी, कारण खूप साऱ्या देव्या आपण बघणार आहे. तर आता आपण डाबकी रोडची जी मेन देवी आहे तिच्याकडे जातोय. ही आता समोर आपल्याला पेंडॉल दिसलं, इथे नाव नाही दिसलं. तर सुंदर देवीचं रूप होतं. तर आता इथून आपण जाऊया आपल्या अकोल्यातली जी काही भूताची देवी म्हणून प्रसिद्ध असलेलं पेंडॉल जे आहे, की इथे आम्ही लहानपणापासून जातो असं, कारण इथे खूप भारी सीन असतात देवीचे, एकदम भूत वगैरे असतो एंट्रीला वगैरे केलेला. तर असं तर आता दुपारी असल्यामुळे इथे लाईट्स वगैरे तरी चालू होते, पण सीन वगैरे बनायचा बाकी होता पूर्ण. तर आणि आपण लवकरच निघालेलो होतो. मी हा जो शूट आहे तो आधीच केलेला आहे, फक्त टाकायला लेट झालं आहे जॉब आणि बाकी सगळ्या गोष्टींमुळे. तर हळूहळू एडिट करून मी थोडा एडिट करून हा आता टाकत आहे. तर देवीचं रूप बघा, खूप सुंदर आहे. मागच्या वर्षी पण देवी याच रूपात आपल्याला पाहायला मिळाली होती, फक्त थोडासा देवीची बैठक जी ती वेगळी होती. यावेळेस देवी कमळामध्ये आपल्याला दिसत आहे आणि खूपच सुंदर असं देवीचं रूप आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि तुम्हाला कशी वाटते देवी नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तुमच्या पेंडॉलचं नाव देखील सांगून द्या. जर माझं पॉसिबल झालं तर मी नक्की येईल. ॲड्रेस सहित सांगा, झालं तर मी नक्की येईल तुमच्याकडे दर्शनाला. आणि इथे जे काही आपण बघत आहेत देवीचे पेंडॉल, यामध्ये जर तुमचं पेंडॉल असेल आणि तुमच्या देवीचं जे काही रूप आहे ते यामध्ये दिसत असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगत चला. तर आता आपण आणखी पुढे जाऊया. आणि खूप साऱ्या देव्या असतात त्या डाबकी रोडला देखील. तर ही आहे आझाद हिंद चौकाची जगदंबा. तर इथे आलो होतो आपण आणि छान आपल्याला कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे. आणि दिवस असल्यामुळे आपल्याला लाईटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नाही दिसत आहे, फक्त देवीचं रूप आपण बघत आहे. आणि तेही आपल्याला उजेडामध्ये किती क्लिअर दिसत आहे बघू शकता तुम्ही. तर खूप छान वाटत आहे, दिवसाला देखील भारी वाटतं. तर आता आपण आलो न्यू क्रांती नवदुर्गा उत्सव मंडळाकडे. आणि इथे देखील छान लाईटिंग्स वगैरेचा वर दिसून राहिलं आपल्याला, पण त्याला चालू नाही आहेत. तर रेणुका मातेचं रूप इथे आपल्याला पाहायला मिळतं आणि खूप सुंदर रूपात देवी आपल्याला इथे देखील पाहायला मिळाली. आणि यानंतर आपण आलो होतो सम्राट मित्र मंडळ इथे. आणि इथली देवी खरंच खूप भारी होती. एका पायावर देवी अशी महिषासुराच्या डोक्यावर पाय ठेवून उभी आहे आणि इतकं सुंदर रूप आहे देवीचं, खरंच खूप सुंदर होतं आणि पाहतच राहावं इतकं सुंदर. आणि देवी जी दिसत तुम्हाला एका पायावर उभी आहे, किती बॅलन्स केलेली आहे मूर्ती, म्हणजे खरंच कलाकाराची कमाल असावी. इतकी सुंदर सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता ही देवी बघा किती सुंदर आहे, वाघावर जी आहे ती बसलेली आहे, सुंदर अशा रूपामध्ये देवी दिसत आहे आपल्याला. आणि देवीचा मुकुट खूप छान आहे. तर यावर्षी तुम्ही गेले की नाही अकोल्याच्या देवीच्या दर्शनाला मला नक्की सांगा. आणि कुठल्या देवीचा पेंडॉल आणि देवीचं रूप सगळ्यात भारी आहे ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे मीही तिथे जाईल. तर आता आपण गोडबोले प्लॉटची महाराणीकडे आलेलो होतो आणि अतिशय भारी असं देवीचं रूप इथे देखील आहे. बॅलन्सिंग मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहे. देवी सुंदर अशी वाघाच्या वर उभी आहे आणि इतकं सुंदर रूपात देवी पाहायला मिळत आहे खरंच. आणि युनिक थीम आहे, कारण वरती आपल्याला दिसत आहे थोडंसं असं वडाच्या झाडाचे जे काही पारंब्या आहेत त्या लावलेल्या आहेत. आणि देवी छान अशी युद्धाला जात असतानाचा हा सीन आपल्याला पाहायला मिळतोय. देवीच्या हातात त्रिशूल देखील खूपच लांब आणि भारी दिसत आहे. तर असं देवीचं रूप आहे. आणि पिवळ्या कलरची साडी घातलेली आहे देवीला, इतके सुंदर आहे या रूप खरंच. आणि त्यानंतर आपण आणलो होतो आणखी पुढच्या पेंडॉलकडे, जो की आहे आपल्या पंचमुखी चौकाकडे जाताना दोन देव्या दिसतात आपल्याला खूप भारी भारी. तर इथे देखील आपल्याला देवी खूप सुंदर रूपात आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅक साईडला जी लाईटिंग आहे ती रात्री खूप भारी दिसणार आहे. तर दिवसाला आपण जेवढ्याही बघत आहे
त्या देव्या झालं तर मी रात्रीला एक चक्कर मारेल जिथे जिथे जवळपास असेल तिथे, कारण तिथलं व्ह्यू आणि तिथले जी लायटिंग्स आहेत ती खूप भारी आहे, ती बघण्यासारखी आहे. तुम्ही देखील इथे नक्की जा. पंचमुखी चौकामध्ये तर 2 देव्या असतात ज्या खूप भारी असतात. इथे गरबा देखील होतो खूप भारी. इथे आपण आलेलो आहे आता आपण श्री पंचमुखी नवदुर्गा उत्सव मंडळाकडे, आणि इथे खूपच सुंदर म्हणजे इथल्या देवीचे एंट्रीचा देखील व्हिडिओ मी बघितला होता. महाकाली इथे बसलेली आहे आणि अतिशय भारी असं देवीचं रूप, आणि पहिल्यांदाच आपण पाहिलं असेल असं रूप देवीचं, कारण इतकं युनिक आहे. देवी छान जे काही राक्षसांचे जे मुंड असतात त्याच्यावर देवी विराजमान आहे, आणि अतिशय युनिक अशी महाकाली आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. आणि खूपच रौद्र रूप आहे देवीचं आणि भारी वाटत आहे पाहिल्यावर. आता रात्री इतकं भयानक वाटतं, आणखी ते रूप खूपच भारी होतं. आणि जेव्हा मी व्हिडिओ बघितला होता यांचा रील्स एंट्रीचा तर खरंच युनिक होता, खूप मस्त होता. तर नक्की जा देवीच्या दर्शनाला इथे देखील. तर आता आपण आलो होतो नवउदय नवदुर्गा उत्सव मंडळाकडे, आणि इथे देखील छान एंट्रन्सला अशी लायटिंग वगैरे आहे इथे लावलेली. रात्री खूप छान दिसतं यांचं एंट्रन्स देखील. तर समोर आपल्याला हनुमानजीचं दर्शन होतं आणि आतमध्ये सुंदर असं देवीचं रूप आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर आणखी एका पेंडॉलकडे आलो होतो आणि इथे देखील देवीचं खूप सुंदर रूप आपल्याला पाहायला मिळालं. या सर्व देव्या डाबकी रोडवरच्याच आहेत ज्या आता आपण बघत आहे. डाबकी रोडवर जितकेही गल्ले आहेत आतमध्ये सर्व गल्लीमध्ये एक एक सुंदर सुंदर अशा देवीचं पेंडॉल आपल्याला पाहायला मिळतो, आणि तिथे खूपच युनिक थीम आणि युनिक देवींचे रूप आपल्याला पाहायला मिळतात. आता ही देखील देवी किती सुंदर होती. त्यानंतर आपण आलो काळू माता नवदुर्गा उत्सव मंडळ इथे, आणि खरोखर खूप सुंदर अशी देवी आपल्याला इथे युनिक अशी देवीचं रूप आपल्याला पाहायला मिळालं. देवीचा चेहरा जो आहे तो खूपच भारी होता यार, आणि खूप सुंदर असा मुकुट आणि ओढणी वगैरे खूप सुंदर देवी होती. आणि आता यांचं डेकोरेशन जे आहे ते बाकी होतं ते चालू होतं करणं. यानंतर आपण आलो होतो वाल्मिकी चौकाची महाराणी यांच्याकडे, आणि खूप सुंदर देवी वाघावर विराजमान अशी आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आपण आलो होतो साईबाबा नवदुर्गा उत्सव मंडळ यांच्याकडे, आणि खूप सुंदर देवीचा पेंडॉल आणि देवीचं रूप आपल्याला इथे देखील पाहायला मिळालं. यानंतर आपण बघतोय अकोल्यातली सर्वात युनिक अशी महाकाली, जी की बसलेली आहे आपली श्री बाबा अमरनाथ नवदुर्गा उत्सव मंडळ यांच्याकडे. आणि खरंच हा पेंडॉल आणि हे देवीचं रूप अतिशय युनिक आहे यार, अतिशय भारी. पेंडॉल पाहिल्यावरच एक वेगळं आकर्षण आपल्याला ह्या देवीकडे जाण्याचं होतं, कारण हा पेंडॉल इतका सुंदर आहे. छान अशी गुफा दिसते आपल्याला, आणि त्या गुफेमध्ये महाकाली आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि महाकाली ज्या सिंहासनावर बसलेली आहे, 2 साईडला सिंह आहे आणि बॅक साईडला जे काही राक्षसांचे किंवा जे काही महिषासुरांचे ज्या मुंड्या आहेत त्या आपल्याला दिसत आहेत बॅक साईडला. आणि खाली शंकरजी आहेत, कारण देवीने जेव्हा वध केला होता तर देवीला शांत करायसाठी आपल्याला माहीतच आहे शंकरजी देवीच्या समोर झोपले होते आणि देवीने त्यांच्या अंगावर पाय दिला, तेव्हा देवीला पश्चाताप झाला होता, म्हणून देवीची जी काही जीभ आहे ती आपल्याला बाहेर दिसते निघालेली. तर असा तो सीन होता आणि खूप सुंदर देवी होती. आणि त्यानंतर आपण आणखी एक देवी बघितली, इतकी सुंदर होती, आणि पहिली अशी देवी बघितली की ज्या देवीचे डोळे बंद आहेत
आणि ती ध्यान मुद्रेत बसलेली आहे, ते पण शंकराच्या समोर. तर अशी शंकराची महादेवाची पिंड आपल्याला समोर दिसत आहे आणि देवी ब्राह्मणी रूपात अशी बसलेली आहे, ध्यान करत आहे. तर खूप युनिक यावर्षी देवीचे रूप आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर आपण आलो होतो श्री सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ यांच्याकडे आणि यांचा पेंडॉल खरंच खूप भारी आणि आकर्षित करणारा होता आणि देवी देखील खूपच सुंदर होती. छान असा एक पाय खाली आणि एक पाय मांडीवर घेऊन सिंहासनावर अशी देवी बसलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप सुंदर. देवीच्या हातात कमळाचं फूल देखील आहे, रोज नवीन ठेवतात वाटतं, खूप सुंदर दिसत आहे. तर असं हे देवीचं रूप. आणि यानंतर आणखी पुढे आपण आलो तर बापरे, इथे तर खूपच सुंदर पेंडॉल होता आणि इथली देवी खरंच भारी होती. आणि पेंडॉल बघा तुम्ही एकदा, पेंडॉल पाहूनच खूप आकर्षित होते, कारण रात्री जेव्हा याच्यावर लाईट्स आणि फोकस येतील तेव्हा तो किती भारी दिसत असेल. तर इथे देवी आपल्याला साक्षात उभी आहे पूर्ण देवी आणि अशी आशीर्वाद देताना सोबत तिचे अष्टभुजा आणि हातामध्ये सगळे शस्त्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर बाजूला आपल्याला जो काही सिंह आहे किंवा वाघ आहे तो वेगळ्याच रूपात वेगळ्याच कलरमध्ये दिसत आहे समोर. तर खूप असं युनिक थीम होती आणि छान होतं. आणि यांचं जे काही पेंडॉलचं नाव आहे ते आहे श्री नटेश्वर नवदुर्गा उत्सव मंडळ आणि खरंच खूप सुंदर नटलेली देवी आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर आकर्षित करणारा पेंडॉल म्हणजे जय हिंद चौकाची महाराणी जी आहे ती खरंच जबरदस्त पेंडॉल आहे यार. आणि या पेंडॉलची जी सुरुवात आहे ती खूप आधीपासून सुरू होऊन जाते यांचं बनवणं, कारण खूप मोठा पेंडॉल असतो आणि त्यामध्ये देवी यार इतकी सुंदर आहे. साऊथ इंडियन देवी आपल्याला दिसत आहे. ही थोडा पॅटर्न जो आहे, कारण देवीचा जे कपाडावर तुम्हाला टीका दिसत आहे तो व्हाईट कलरमध्ये आहे, जो की साऊथ इंडियन साईडला आपल्याला दिसतो सहसा पाहायला. तिकडची कुठली तरी देवीचं रूप यांनी इथे साकारलेलं आहे आणि आपल्याला दोन्ही साईडला दिसत आहेत. सर्व देवी देवता जे आहे देवीचं स्वागताला इथे आतुर आणि उभे आहेत. तर इथे इतकं सुंदर अशी थीम आपल्याला दिसत आहे. बाजूला महादेव आहे, या साईडला लक्ष्मी आहे आणि मधात अशी सुंदर आपली देवी बसलेली आहे. आणि देवीचं रूप खरंच खूप भारी आहे, पाहण्यासारखं आहे, कारण खूपच भारी असं सिंहासन आणि त्याच्यावर देवी विराजमान आहे. तर अशा आपण सर्वच देव्या आपण बघत आहे. होईल तितक्या देव्या मी आज तुम्हाला दाखवतोय अकोल्यातल्या जुन्या शहरातल्या, आणि आणखी आपल्या बाकी आहेत जुन्या शहरातल्या खूप साऱ्या देव्या राहणार, कारण त्या देखील आपल्याला बघायच्या आहेतच. त्याच्यासाठी मी वेळ काढून झालं तर निघेलच, नक्कीच निघेल. पण तुमच्या पेंडॉलचं नाव तरी मला कमेंट्समध्ये सांगून द्या, झालं तर मी नक्की पॉसिबल करेल आणि तुमच्या पेंडॉलपर्यंत येण्याचा प्रयत्न करेल. तर यानंतर आपण आलो होतो बाल भारत नवदुर्गा उत्सव मंडळ. तर हे देखील आपल्या जय हिंद चौकामध्येच आहे. समोर आपल्याला दिसते देवीचं खूप सुंदर असं रूप आहे आणि पेंडॉल देखील खूप सुंदर आहे. तर यानंतर आपण आलो होतो साईबाबा जिमकडे आणि तिथे खूप सुंदर असं देवीचं रूप आपल्याला पाहायला मिळालं आहे. या देवीचं तर खरंच खूप युनिक रूप आहे, कारण इथे जो मुकुट आहे तो एक साईड आपल्याला असा तिरपा थोडासा दिसतो आणि हे देखील रूप जे आहे ते साऊथ इंडियन देवी आहे, कारण तिथलेच देवीचा हा रूप आणि हा जो काही शृंगार आहे तो पाहिल्यावर लगेच ओळखू येतं. त्या साईडला देव्यांचा जे काही शृंगार असतो तो अशाच पद्धतीने केला जातो. तर नंतर आपण आलो होतो मा बागेश्वरी नवदुर्गा उत्सव मंडळ इथे आणि खरंच खूप सुंदर अशी देवी असं वाटत होतं. छान रथामध्ये बसलेली आहे, रथामध्ये सिंह आणि सिंहावर देवी अशी विराजमान आहे आणि खरंच खूप सुंदर देवीचं रूप आहे. यानंतर आपण आलो होतो मित्रशक्ती नवदुर्गा उत्सव मंडळ इथे आणि देवीचा पेंडॉल आणि देवीचं रूप खरंच इथे देखील खूप भारी होता, कारण देवी यार कुठलेही असो कुठल्याही रूपात असो भारीच दिसते. देवीचं रूप साधं सुद्धा आपल्याला कधीच पाहायला मिळणार नाही. खूपच शृंगार, खूपच सजलेली आणि नटलेली अशी देवी आपल्या सर्वच पेंडॉलवर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि इथे देखील खूप सुंदर अशी देवी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आपण शिवनगरमध्ये आलो होतो आणि इथे देखील दोन खूप भारी आणि खूप युनिक असे पेंडॉल आणि देवीचे रूप आपल्याला पाहायला मिळाले. इथे जेव्हा आपण आलो तेव्हा एक सुंदर असा पेंडॉल आपल्याला दिसला आणि इथे या पेंडॉलात जी देवी होती ती अतिशय भारी होती यार, म्हणजे खरंच खूप सुंदर होती, कारण या देवीच्या हातामध्ये आपल्याला बासरी दिसत आहे. पहिली अशी देवी बघितली जी बासरी वाजवताना उभी होती, ते पण सिंहाच्या बाजूला अशी छान उभी आहे. एका हातामध्ये गदा आहे, एका हातात शस्त्र दुसरे बाकीचे पण आहेत आणि दोन हातांमध्ये अशी बासरी धरून
देवी छान बासरी वाजवताना आपल्याला पाहायला मिळाली. खरंच युनिक थीम आहे आणि देवी खरंच खूप सुंदर रूपात आहे. छान देवीचा चेहरा खूप आकर्षित करणारा होता. तर यानंतर आणखी एक पुढे शिवनगरमध्येच एक पेंडॉल होता आणि तिथे आपण आलो होतो. तर इथे देखील छान आणखी चालू होतं लायटिंग्स वगैरे लावणं. तर देवी खूप छान सिंहासनावर विराजमान आहे आणि समोर भक्तमंडळी बसलेले होते सगळे आरती वगैरे, कारण आपण दुपारच्या टाईमला निघतोय. तर आरती वगैरे झालेली आहे छान सर्व देवींकडे आणि मस्त हार वगैरे सगळ्या देवींना रोज नवीन नवीन हार घातले जाते, कारण खूप सुंदर सुंदर हार असतात देवींचे. तर यानंतर आपण आलो नवोदय नवदुर्गा उत्सव मंडळ इथे भारती प्लॉटची आई म्हणून प्रसिद्ध असलेला हा पेंडॉल. आणि इथे आल्यावर आपण बघितलं माता सप्तशृंगीचं दर्शन आपल्याला झालं होतं आणि खरंच माझी सर्वात आवडती आणि जिथे मी दरवर्षी जात असतो अशी आपली आई सप्तशृंगी जी वणीला असते नाशिक जिल्ह्यामध्ये. तर तिथली देवी आपल्याला इथे पाहायला मिळाली. पण काही म्हणा जी सप्तशृंगी देवी आहे त्या देवीचं हुबेहूब रूप आजपर्यंत कोणालाच जमलेलं नाही, कारण ती देवी आहेच इतकी वेगळ्या रूपात की ते रूप जसंच्या तसं साकारणं कलाकाराला आजपर्यंत जमलेलं नाही आहे. त्यामुळे ही देखील देवी थोडीशी वेगळी पण खूप छान दिसत होती. त्याच्यानंतर आपण आणखी समोर एक पेंडॉलकडे आलो. तर इथे देवी खूप सुंदर आपल्याला लक्ष्मी रूपात पाहायला मिळते. खूप सुंदर आहे देवीचं रूप आणि देवीचं मुकुट देखील. आणि देवीच्या कपाडावर तुम्हाला 3 असे डोळे आणखी दिसत आहेत आणि पूर्ण हातावर डोळे दिसत आहेत. खूप सुंदर देवीचं रूप आहे यार. यानंतर आपण आलो होतो नागेश्वर नवदुर्गा उत्सव मंडळ म्हणजे नागेश्वर सेनाची देवी आणि खूप सुंदर देवीचा पेंडॉल होता, कारण ही देवी आहे जी प्रकृतीवाली आहे आणि हिच्यामध्ये सर्व झाडं वगैरे आपल्याला दिसत आहे. प्रकृतीची आई जिला म्हणतो आपण मा पार्वती, ती आपल्याला इथे दिसत आहे. ते पण छान पाळण्यामध्ये बसलेली आहे देवी. म्हणजे खरंच युनिक थीम होती. देवी खूप सुंदर रूपात आपल्याला पाहायला मिळाली पाळण्यामध्ये आणि खाली छान सिंह होता. यानंतर आपण आलेलो आहे श्री राम नवदुर्गा उत्सव मंडळ इथे आणि इथल्या पेंडॉल आणि इथली देवी बापरे, खरंच पाहतच राहावं इतकं सुंदर देवीचं रूप. पंचमुखी नाग आणि त्या नागावर विराजमान आपली मा लक्ष्मी अशी आपल्याला ह्या देवीचं रूप पाहायला मिळालं आणि खरंच खूप सुंदर देवी होती आणि देवीचा पेंडॉलही तितकाच आकर्षित करणारा होता. त्यानंतर आपण स्वराज नवदुर्गा उत्सव मंडळ इथे आलो होतो आणि इथल्या देखील देवीचं दर्शन घेतलं. तर यावर्षी असं होतं की मला दिवसाला निघावं लागलं, तुम्हाला माहीतच आहे, कारण जॉब वगैरेमुळे. पण होईल तितकं मी पॉसिबल करत आहे. जेवढ्या देव्या झाल्या तेवढ्या आपण या व्हिडिओत बघितल्या. झाला तर पार्ट 2 मी नक्की बनवेल. त्यासाठी तुम्हाला जर पार्ट 2 बघायचं असेल तर नक्की मला कमेंट्स करा बघायचं आहे की नाही. तर आपण प्रयत्न करूया जेवढ्या होईल तेवढ्या जवळपास सर्वच देव्या करण्याचा प्रयत्न मी करेल. आणि आता गरब्यामधून आम्ही निघालो होतो तेव्हा मी काही 1-2 देवींचे दर्शन घेतले, ते देखील तुम्हाला दाखवून देतो. आणि आजचा व्लॉग कसा वाटत आहे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा, कारण आता हा व्लॉग आपण लवकरच एंड करूया. पुढच्या पार्टसाठी जर तुम्हाला आतुरता असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. तुमच्या पेंडॉलचं नाव नक्की सांगू शकता. झालं तर नक्की प्रयत्न करेल तुमच्या पेंडॉलपर्यंत येण्याचा. आणि इथे आम्ही गरब्याच्याच लुकमध्ये दर्शन करायला निघालेलो होतो. तर इथे आलो तर खूपच सुंदर देवीचं रूप पाहायला मिळालं यार. इथे छान डेकोरेशन अजून बाकीच होतं, कारण आम्ही खूप लवकर निघालो आहे, खूप लवकर पाहिला आहे व्हिडिओ, तरी लेट येतोय आपला, पण आधीच पाहायला निघालो होतो. तर देवी जी आहे ती खूप सुंदर अशी मा लक्ष्मी आपल्याला पाहायला मिळत आहे. जसं विष्णूचं रूप असतं तसंच देवीचं इथे लक्ष्मी रूप आपल्याला पाहायला मिळालं. विष्णूसारख्या रूपात देवी अशी बसलेली आहे छान. आणि खरंच देवीचा जो चेहरा आहे तो अतिशय आकर्षित करणारा आहे. देवीची जी मूर्ती आहे ती खूपच उंच आणि खूप हायटेड आहे, खूप भारी आहे. त्याच्यानंतर आणखी आपण एका पेंडॉलकडे आलो होतो. तर असे आपण सर्व पेंडॉल तर बघूच या. कसे वाटतंय व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगत चला. आणि नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या पार्टसाठी आतुरता असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूया नवीन व्लॉगमध्ये आणि नवीन काहीतरी आणखी युनिक घेऊन. तर बघत राहा आपल्या लाईव्ह विथ गौरव या चॅनलला.